गेल्या काही दिवसांपासून जर बघतोय तर या ठिकाणी महागाईचा भडका उडाल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळतंय। मी आता जळगावच्या मुख्य बाजारपेठ या ठिकाणी आहे आणि याच बाजारपेठेतून जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण जे नागरिक आहे, ग्राहक आहे, ते या ठिकाणी खरेदीसाठी मोठी गर्दी करत असतात। नेहरू चौक, सुभाष चौक परिसरामध्ये मी आता या ठिकाणी आहे आणि हाच मुख्य बाजारपेठ मानला जातो। या मुख्य बाजारपेठेत नेमकी महिला देखील आहेत। काही काय सांगाल, या ठिकाणी संपूर्ण पद्धतीने या ठिकाणी महागाई वाढलेली आहे, साखर असेल, महागाई वाढलेली आहे। काय खातील गरीब लोक? पाऊस येत नाही आणि एवढी महागाई वाढली, दुकानावर जायला पण विचार लागतो, काही काही सुट्टा नाही ती। एवढे लोक येतात त्याने तर करावंच लागते ना, करावं लागतं का नाही करावं लागते। हा, साखरेचे भाव वाढले, साखरीचे भाव वाढले, तेलाचे भाव वाढले आहे, काय करावं? तांदूळ पण वाढले, तांदूळ तर 80 ते 90 रुपये किलो तांदूळ देतात दुकानाला, कंट्रोलचे तांदूळ पण 40 रुपये देतात। मागणी काय? मागणी काय? स्वस्त करावं आणि काय खावं? गरीब लोक काय खातील? आम्ही शेतात जातो 200 रुपये रोजानी, तेवढा पैसा पुरतो का? हा, मजुरीने वाढवले जात आणि शेतकऱ्याची आत्महत्या, शेतकऱ्याची आत्महत्या, गरीबाची कोणी आत्महत्या गावात नाही हो। किती वाढवलं त्यानं? भरपूर महाग केलं। काय अपेक्षा आहे? काय पेक्षा स्वस्त व्हायला पाहिजे, काय पेक्षा आहे स्वस्त व्हायला पाहिजे ना सगळं काय। तुम्ही काय सांगाल या संदर्भात? साखरेचे भाव, दादा, साखरेचे भाव वाढले, तेलाचे भाव वाढले, अनेक या ठिकाणी महागाईचा फडका उडाल्याचं चित्र पाहावयास मिळतंय। तुम्ही खरेदी करायला आलात, काय सांगाल? महागाई इतकी वाढली की गरीब लोकांना जगणं कठीण झालंय। गरीब लोकांच्या पगाराने वाढता, सरकारी नोकऱ्यांच्या पगार वाढता, गरीब लोकांच्या का प्रवाह होता नाही काय? हे सरकारनं करायला पाहिजे काही काय? साखर 80 रुपये 70 रुपये चालू आहे, आता अजून परत म्हणता 100 रुपये होईल। साखर पासून ते सिल्वर बनवताय, लोकांना मारताय, लोकांकडून वसूल करताय पैसे काय? बस एवढंच बोलणं। इथेनॉलचं जे प्रमाण आहे त्याबाबत या ठिकाणी साखरेचे भाव वाढले, काही तरुण वर्ग आहे, काय सांगाल? साखरेचे भाव या ठिकाणी 100 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, 80 रुपयापर्यंत या ठिकाणी साखरेचे भाव आहे। जळगावकर म्हणून काय प्रतिक्रिया? भाव 70 रुपये हो गया, 72 रुपये शक्कर के भाव, 40 रुपये 70 रुपये की इसी का हो गया वो। ये सरकार ने भाव कम करने को ना, और सबसे बड़ी बात के साफ सफाई करने को ना, साफ सफाई इधर अन्ना। ये अभी कल के दिन त्योहार है, ये यहाँ पे इधर साफ सफाई कुछ भी नहीं है, डेंगू है यहाँ पे। निश्चितच आपण बघतोय तर या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महागाईचा फडका उडाल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। आता जी साखर आहे त्या साखरेचा दर जो आहे तो 80 रुपये किलो प्रमाणे या ठिकाणी मिळतो आहे। अजून काही व्यापारी वर्ग या ठिकाणी आहे। दादा, काय सांगाल? सगळ्याच प्रकारचा या ठिकाणी दर वाढतो आहे, कांद्याचा दर वाढला, लसणाचा दर वाढला, साखर वाढली, काय याचा मोठा पहार निर्माण झालाय का? साखर 80 रुपये किलो झाली दादा, आता गरीब लोकांना कसं काय जीवन जगायचं? हा, 160 रुपये किलो शेंगदाणे, हा, सगळं भाजीपाल्यापासून ते सगळं महागाई झालेली आहे। सामान्य माणसाने काय जीवन जगायचं दादा? हा, खूपच काही अपेक्षा तर याच्यात महागाई कमी व्हायची, हेच अपेक्षा लोकांचे काय आहे? लोकांना काहीच नको, लोकांना काय पाहिजे की बा सामान्य माणसांना सगळं महागाई कमी झाली पाहिजे आणि थोडाफार हिसाब केली असतं तर बरं राहील। लोक 200 रुपये रोजाने कामाला जातात आणि 500 रुपये खर्च होणार तर लोक जीवन कसं काय जगणार? असं आहे ना। क्या लगता है चाचा, सब जगह पे महंगाई सब साखर है, तेल है, बहुत महंगाई है। हमको पूरी हमारे खर्चे में बहुत बढ़ गई, बढ़ोतरी हो गई। इनकम उतनी नहीं है, इनकम बहुत कम है। महंगाई का जमाना चल रहा है, बहुत क्या क्या लाना आदमी है, जरूरत खत्म हो नहीं रही, हर चीज का खर्चा बढ़ गया। प्रत्येकाचं या ठिकाणी एकच म्हणणं आहे की महागाई या ठिकाणी मोठी प्रमाणात या ठिकाणी फरक उडाल्याचं चित्र पाहावयास आहे। दादा, काय सांगाल? साखरेचे भाव वाढले, तेलाचे भाव वाढले, आता तेल जो आहे तो सुट्या तेल मिळणार नाही, आता पाऊस मध्ये तेल मिळणार आहे, तांदूळचे भाव वाढलेले आहे, डाळ वाढलेली आहे, एक सर्वसामान्य ग्राहकांची काय प्रतिक्रिया असणार आहे? काय जळगावकर म्हणून भाव कमी व्हायला पाहिजे थोडे, आणि परवडत नाही मजूर वर्ग लोकांना, मजूर लोकांना नाही परवडत या महागाईचे कमी व्हायला पाहिजे भाव। निश्चितच या ठिकाणी भाव कमी झाले पाहिजे। अजून काही व्यापारी आहे, दादा काय सांगाल? दिवसेंदिवस महागाई वाढते आहे, काय सांगायचं आपण, त्यात महागाई वाढते,
काय प्रतिक्रिया असतात तुमची? या ठिकाणी भाव कमी झाले पाहिजे का? भाव कमी झाले पाहिजे ना साखरचे साखरचे गोडवा कमी वाढलेला आहे. हा तर कमी झाले पाहिजे ना भाव तेल साखर. निश्चितच सर्वच जळगावकर असतील, ग्राहक असतील, त्यांची सर्वांची एकच प्रतिक्रिया आहे की या ठिकाणी कुठेतरी हे संपूर्ण जे भाव वाढलेले आहे ते कुठेतरी भाव कमी झाले पाहिजे. चाचा क्या बोलेंगे? या ठिकाणी लसन के भी भाव बहुत बढ़ गए पिछले कुछ दिनों में 120 रुपए लसन था. बढ़ चुके हैं. शक्कर देखो तो 80 रुपए किलो है. डीजल पेट्रोल सब बढ़ चुका है. किस चीज की महंगाई, हर चीज बढ़ चुकी है. कोई चीज सस्ती नहीं है. लसन का क्या भाव है? लहसन का भी 160 रुपए किलो है, 120 रुपए किलो है. क्या लगता है महंगाई के बारे में? महंगाई थोड़ी कम होना चाहिए. बहुत ज्यादा महंगाई आगे जा चुकी है. पब्लिक परेशान है इसके बारे में. निश्चितच आपण बघतोय तर या ठिकाणी प्रत्येकच जण या ठिकाणी काही ना काही प्रमाणामध्ये नाराजी व्यक्त करताना दिसतो आहे. दुसरीकडचा जर विचार केला तर महागाईने या ठिकाणी डोकं वर काढल्यानंतर जळगावातील सर्वसामान्य नागरिक असतील, ग्राहक वर्ग असतील किंवा व्यापाऱ्यांचं एकच म्हणणं आहे की कुठेतरी साखरेचे दर असो किंवा ज्या पद्धतीने तांदूळ, तेल आणि इतर धान्यांमध्ये ज्या पद्धतीने वाढ झालेली आहे त्यामध्ये या ठिकाणच्या सरकारने कुठेतरी तोडगा काढावा आणि ही जी महागाई आहे ती कुठेतरी कमी करावी असंच मत या ठिकाणी जळगावकर नागरिकांनी बोलताना व्यक्त केलेलं आहे. मात्र येणाऱ्या काळात सरकारच्या वतीने कशा पद्धतीने यावर तोडगा काढला जातो हे देखील पाहणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.